महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जनहित शेतकरी संघटना प्रभाकर भैया देशमुख माझ्या मोहोळ तालुक्यातल्या अक्षरशः शिना नदी आणि भोगावती नदीकाठी 4 महिन्यापूर्वी महापूर आला होता। त्या महापुरामध्ये वाळूज देगाव डिकसळ इकुरकळ बोहरे नरखेड मलिकपेठ ते पूर्ण कोळेगाव आष्टे घाटणे भांबेवाडी मुंडेवाडी नांदगाव शिंगोली तरडगाव या गावोगावच्या शेतकऱ्यांच्या अक्षरशः वाट लागलेली आहे। शासनाचं मी कौतुक आणि स्वागत करतो की त्यांनी तातडीनं त्यांची पुरातल्या पिकाची फळबागेची नुकसान भरपाई जमा केलेली आहे। काही शेतकरी राहिलेले आहेत, परंतु जी शेतातली माती खरडून गेलेली आहे त्यामुळे तो शेतकरी आयुष्यातून उठलेला आहे। त्याला ती माती आणणं ही करणं शक्य नाही, कारण पिकाचं फळबागेचा खर्च त्यात टाकूनसुद्धा 50% सुद्धा ती शेती नीट होत नाही। त्यामुळे शासनानं जो निकष लावलेला आहे, तलाठी भाऊसाहेब आदरणीय सर्कल साहेब काय म्हणतात, त्यांची चूक नाही। ते म्हणतात 5 एकरापर्यंत माती खरडून गेलेला निकष आहे, कायदा आहे। तर आमचं मत आहे 10 एकर असो 15 एकर असो 5.5 एकर असो, त्यातली माती खरडून लय झालं तर 2 एकरापर्यंत शेवटची गेलेली आहे। काय जास्त 5-5 एकरात ती माती खरडून गेलेली नाही। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदरणीय देवमाणूस जयकुमार गोरे साहेब पालकमंत्र्यांना विनंती करतोय। यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांना सांगतो की शिना नदीकाठचा आणि भोगावती नदीकाठचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी दक्षिण तालुका असो उत्तर असो अक्कलकोट असो तर त्यांनी तातडीनं महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याची बैठक घेऊन ह्यात कुचराई केलेल्या अधिकाऱ्यांची त्वरित निलंबनाची कारवाई करावी ही जनहित शेतकरी संघटनेची मागणी आहे। अन्यथा या माती खरडून गेलेल्या निकष जर येत्या 8 दिवसात त्यांनी रद्द करून सरसकट नुकसान भरपाई नाही दिली तर पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर शेतकऱ्याला घेऊन बेमुदत धरणे आंदोलन आणि गट विकास अधिकाऱ्यांनी ही वस्तुस्थिती असताना जर टाळलं तर येत्या 4 दिवसात त्यांच्या कार्यालयाला पोलीस स्टेशनला निवेदन देऊन लोकशाहीच्या मार्गानं कुलूप ठोकून त्यांना जाब विचारल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। याची जबाबदारी मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम साहेब आणि गट विकास अधिकारी जमदाड यांची आहे। आमचा अंत पाहू नका, आमच्या हक्काचं मागतोय, नियमानं मागतोय। जनहित शेतकरी संघटना असो भैया देशमुख असो मस्तीत वागत नाही। आम्ही अन्यायाविरुद्ध लढणारे आम्ही कार्यकर्ते सगळे शेतकरी दिवसभर पोटात अन्न नाही, सकाळी 10 वाजल्यापासून आम्ही बसलोय। या आंदोलनाची दखल घ्या, अन्यथा त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील।